Hello student, good morning. Yesterday we have learned uh, how to speak in English. Now we are going to speak in English with your friend each and every day. Okay? Yes, okay. But you have to write 10 verbs, at least 10 verbs each and every day. At least 5 new verbs each and every day. Okay? You will get technique about English and fundamental rights. You will have to recite it. Then English speaking is very easy. Really very easy. I told you again and again. English is easier than Marathi as well as Hindi. Okay. This is the things which is easily we can talk in English. Whatever you do यार. आता fill in the blanks का देतो तुम्हाला? कारण ऑफ, ऑर, फॉर, फ्रॉम हे तुम्हाला समजलं पाहिजे. ऑफ कुठं टाकायचा, फ्रॉम कुठं टाकायचा, अबाउट कुठं टाकायचा, हॅव कुठं टाकायचा, म्हणजे काळानुसार ते परफेक्ट डोक्यात बसून जाईल. इंग्लिश पाठ नसतं करायचं, मनापासून शिकायचं. माइंड ब्लोईंग. आता इथं वाक्य बघा, तुम्ही पण 4-5 वाक्य दररोज करत चला, बरोबर. 5 सेंटेन्सेस, 4 सेंटेन्स, ॲटलिस्ट 2 सेंटेन्स. ओके. हां, आता पहिलं आहे बघा. फर्स्ट, ही डॅश डॅश वरीड अबाउट हर. तिच्याबद्दल तो काळजी करतं. म्हणजे वाज वरीड का वेअर वरीड. आता बघा इथं वाज आणि वेअर दिलं आहे, म्हणजे या ठिकाणी काय आहे, सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणून तिथं वाज वेअर दिलं आहे. मग ही हा काय आहे, प्ल्युरल असतं तर वेअर आलं असतं, पण सिंग्युलर आहे म्हणून काय येईल, वाज येईल मित्र हो, वाज. समजलं माय डिअर फ्रेंड्स. Now we will see second example of the speaking in English. She doesn't dash time now. तिला आता वेळ नाही आहे, कारण खूप काम आहे घरात. So much work. So she doesn't dash time now. Now म्हटलंय. Now यार फ्रेंड्स, ह्याड येईल का ह्याव येईल, कारण ह्याड हा पास्ट टेन्स आहे. हा नाऊ म्हटलं आहे आणि इथं प्रेझेंट आहे, डझंट. मग काय यायला पाहिजे मित्र हो, ह्याव यायला पाहिजे. कळलं का नाही माय डिअर फ्रेंड्स, ह्याव. व्हेरी गुड. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तिसरं वाक्य आहे. दे हे प्ल्युरल आहे हो, अनेक वचने. वी प्ल्युरल आहे, अस. आता दे शूड बी डॅश डॅश ऑफ मी. आता इथं नॉट लिहिलं आहे, नॉट. आता इथे दे शूड बी नॉट ऑफ मी, काही नाही येऊ शकत नॉट. बट दे शूड बी डॅश डॅश ऑफ मी, प्राऊड ऑफ मी, म्हणजे अभिमान, प्राऊड. PROUD, प्राऊड. India is my country. All Indians are my brothers and sisters. I am proud of my brothers, Indian peoples, elders, teachers, and they should be proud of me. माझ्याबद्दल त्यांना गर्व आहे का नाही. मी म्हणजे माझ्याबद्दल, दे म्हणजे ते. आता बघा मित्र, I go for a walk डॅश डॅश मॉर्निंग. अरे वा, काय शब्द आहे. आता आय गो फॉर ए वॉक, जसं बसमध्ये चालता येतं ना आपल्याला, मग आय एम ऑन द बस. कारमध्ये चालता येईल का, आय एम इन द कार. आय एम इन द गार्डन, आय एम ऑन द रूट, आय एम ऑन द रोड. आता बघा इथे आय गो फॉर अ वॉक डॅश डॅश मॉर्निंग.
ऑन द मॉर्निंग येईल का इन द मॉर्निंग? इन द मॉर्निंग येईल. काय येईल? इन द मॉर्निंग. ही फिल इन द ब्लॅक. एक एक वाक्य तुम्हाला सहज कळत जाईल. आय गो फॉर वॉक इन द मॉर्निंग. मी दररोज सकाळी फिरायला जातो. मी दररोज सकाळी जॉगिंगला जातो. मी दररोज सकाळी रस्त्याने जातो. रस्त्याने नाही इथं, हे बघा फॉर वॉकिंग आहे फक्त. आता पाचवं बघा. डू नॉट टॉक येईल बिहाइंड द डॅश डॅश. अरे मित्र हो, फार महत्त्वाचं वाक्य हे तुमच्या लाईफमध्ये. युअर फ्रेंड्स आर टॉकिंग बिहाइंड युअर. आणि म्हणून इथं काय म्हटलं आहे? ते फ्रंटला बोलतील का? नाही. म्हणून मित्र हो, डू नॉट टॉक इल बिहाइंड द. बॅक येईल का फ्रंट येईल? अरे समोर माणसं वाईट कधी बोलतील का? नाही. म्हणून समोर माणसं वाईट बोलणार नाही. पाठीमागं निंदा करणारे लोक आहेत. म्हणून काय? डू नॉट टॉक इल बिहाइंड द बॅक. मग काय येईल मित्र हो? बॅक येईल, बॅक. फार महत्त्वाचं वाक्य आहे तुमच्या लाईफमध्ये. पाठीमागे कधीही वाईट बोलू नये. बरोबर ना मित्र? डू नॉट टॉक इल बिहाइंड द बॅक. पाठीमागे कोणालाही वाईट बोलू नये. बघा आता पुढचं मित्र हो. शी विल हॅव टू पे डॅश डॅश इट. आता तिला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. शी विल हॅव टू पे. काय येईल? ऑफ येईल का फॉर येईल? फॉर येणार मित्र हो. म्हणून हे महत्त्वाचं आहे. फॉर लिहायचं की ऑफ लिहायचं की इन द लिहायचं का ऑन द लिहायचं, वाज लिहायचं की हॅव लिहायचं. व्हेरी इम्पॉर्टंट टू स्पीक इन इंग्लिश. दिस इज द फंडामेंटल इंग्लिश. ओके. सो शी विल हॅव टू पे फॉर इट. तिला तिची किंमत मोजावी लागेल. व्हॉट आर यू हायडिंग डॅश डॅश मी. मित्र हो, ऑफ येईल का फ्रॉम येईल? अरे फार महत्त्वाचं वाक्य आहे मित्र हो. व्हॉट आर यू हायडिंग. हायडिंग म्हणजे काय? लपवून ठेवणे. माझ्यापासून काय लपवून ठेवता? माझ्या ऑफ येईल का फ्रॉम येईल मित्र हो? बरोबर फ्रॉम येणार मित्र हो. व्हेरी गुड. मग इथं फ्रॉम येणार. व्हेरी व्हेरी इजियर. मग काय येईल? व्हॉट आर यू हायडिंग फ्रॉम मी. माझ्यापासून काय लपवून ठेवतायत? काय चालले आहे की नाही? असे तुम्ही 3 ॲटलिस्ट मिनिमम 3 वाक्य करा मित्र. इंग्लिश टॉकिंग करा. सहज येईल. विथिन 4 months. ओके. बाय. थँक्यू.